आमचं तसं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं बैठक करायची म्हणून. आणि काल आमची बैठकच जवळपास तासभर आमची चर्चा झाली या विषयावर. आणि यापूर्वी आम्ही तर परिवर्तन आघाडी निर्माण केलेलीच आहे. राजकीयदृष्ट्या तर चर्चा झालीच, पण आत्ता जी काही मराठवाड्यात एकूण अतिवृष्टी होऊन जे काही शेतकऱ्याचं नुकसान झाले त्या बाबतीतही त्यांनी भूमिका घेतली, ती चांगली गोष्ट झाली. आणि दुसरा भाग जो राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रातली आत्ताची राजकीय परिस्थिती, आम्ही त्यांना एक प्रस्ताव असा ठेवला की ठीक आहे, तुमचा जे काही निर्णय असेल तुमचा तो हो द्या, त्याच्या बाबतीत आम्ही काही तुम्हाला सांगणार नाही किंवा काही बोलणार बी नाही. पण गेली अनेक वर्षापासून 4-4 दशकापासून 3-3 दशकापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये काही नेते कार्यकर्ते शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या काही समाजाच्या चळवळ्या करतात. एक काम आपण करू निश्चित येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीमध्ये, की हे ज्या ज्या भागामध्ये विदर्भात असतील, मराठवाड्यात असतील, जिथं जिथं हे अनेक वर्षापासून काम करतात, चळवळी करतात, आंदोलनं करतात, समाजाच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर ते लढतात, त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात काही गुणवत्ताही राखून ठेवलेली आहे. स्वतः 5-25-30 हजार मताची ताकद त्यांची असते. आपण यांना काही करून सगळ्यांनी मदत करून सभागृहात पाठवलं पाहिजे, एवढी आपण सगळ्यांनी काळजी घेऊ. ते म्हणले, "अण्णा काय अडचण नाही या बाबतीत, तुमच्या या प्रस्तावाला